नमस्कार. निशिगंधांच्या फुलांच्या माळांनी सजवलेल्या पलंगावर अश्विनी टक्क डोळे लावून डोळे उघडे ठेवून नुसतीच पडली होती. झोप येणं शक्यच नव्हतं. रमाकांत आत येण्याची ती वाट बघत होती. तो येईपर्यंत तिने सहज खोलीभर नजर टाकली. हे तिचं घर, जिथं सगळं आयुष्य तिला काढायचं होतं. कोपऱ्यात पलंगाजवळ एक छोटासा टिपॉयसारखा टेबलावर एक कृत्रिम फुलांनी सजवलेल्या फ्लॉवर पॉट होता. एक पुस्तकांचं कपाट होतं. त्यात वेगवेगळी पुस्तकं देखील होती. पलंगाच्या समोर बरोबर एक मोठा वॉर्डरोब. त्या वॉर्डरोबच्या दरवाजाला एक पूर्ण आकृती दिसेल एवढा मोठा आरसा होता आणि एक छोटासा रेडिओ. आणि दुसऱ्या बाजूला कोपऱ्यामध्ये रमाकांतची एक्सरसाइज करण्याचे लोखंडी डंबेल्स वगैरे पडलेले होते. दिसण्यात उंचपुरा असलेला, आकर्षक पर्सनॅलिटी असणारा, बोलण्यात अतिशय स्पष्ट असणारा, तिला बघता क्षणी आवडला होता. त्याला देखील गोरीपान असलेली, नाकीडोळी रेखीव असलेली, लाजरी बुजरी, पहिल्यांदाच अशा दाखवण्याच्या कार्यक्रमाला सामोरी गेलेली ती पहिल्याच भेटीत त्याला आवडली होती. आणि चक्क पहिल्याच भेटीत किंवा पहिल्यांदा पाहुणे पाहायला आल्यानंतरच तिचे लग्न ठरलेले असणार. त्यामुळे तिला सगळं कसं स्वप्नासारखं वाटत होतं. आत्तापर्यंत सगळेजण जे म्हणत होते ते खरंच होतं की काय असं वाटायला लागलं होतं. माझ्याबद्दल मात्र सगळे म्हणायचे की ती खूप सुंदर आहे. बघण्याच्या कार्यक्रमापासून ते लग्नापर्यंत गोष्टी इतक्या झपाट्याने घडून आल्या होत्या की तिला स्वतःबद्दल, संसाराबद्दल विचार करायला बिलकुलच वेळ मिळाला नव्हता किंवा वेळच मिळाला नव्हता. एखाद्या मोठ्या पाळण्यात बसल्यावर जसं आपोआप खालीवर होतं तसं तिचं झालं होतं. सर्वसाधारण तिची बेताची परिस्थिती असलेल्या घरातल्या मुलींच्या नवऱ्यांबद्दलच्या अपेक्षा विचारात घेण्यापेक्षा लग्न जुळणं हेच महत्त्वाचं ठरलं होतं. तशी ती इतकी देखणी होती की कोणी नकार देण्याची शक्यता खूपच कमी होती. तरी देखील पुढच्या गोष्टींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. संसाराची काही स्वप्न पाहायची असतात हे देखील तिला माहीत नव्हतं. इतक्या वेगात सगळं काही घडलं होतं. तिचं लग्न जमलं होतं. तिने कसलाही विचार केलेला नसताना तिचं लग्न पारसुद्धा पडलं होतं. एकदम नव्या घरी सगळ्यांना सोडून दारावरच माप ओलांडून जेव्हा ती या घरात आली तेव्हा या नव्या घराला आपण एकट्याच पूर्ण अनोळखी आहोत ही एकटेपणाची जाणीव तिला झाली. कारण या नव्या घरात तिचा पहिलाच दिवस होता. याआधी आई-वडिलांना कधीही एकटं सोडून न राहिलेल्या तिला अचानक त्यांची आठवण आली आणि एकटेपणा जास्त जाणवायला लागला. जसं प्रत्येक मुलीच्या बाबतीत हे घडतं. त्यांच्या आठवणींनी उगाचच डोळे भरून आले. काय बरं करत असतील आता ते तिने विचार केला. कदाचित ते देखील माझी आठवण काढत असतील का? लग्न सुखरूप पार पडलं याबद्दल ती निश्चिंत झाली असतील का? लग्नाच्या गोष्टी काढून गप्पा करत बसले असतील? असे तर्कवितर्क लावून कुणास ठाऊक त्यांच्या आठवणीने ती खूप कासावीस झाली. येताना बाबांच्या गळ्यात पडून रडताना इतके दिवस कधीही न जाणवलेला जिव्हाळा तिला एखाद्या झऱ्यासारखा तिला जाणवला होता. त्यांच्याशिवाय कसं राहायचं हेच तिला सुचेना. सायकलवर बसवून फिरायला नेणारे, तिच्या सोबत भातुकली खेळणारे,
तिला शाळेत घेऊन जाणारे, झोप येईपर्यंत गोष्टी सांगणारे बाबा तिला आठवत राहिले. तिला माहेरची खूपच आठवण येऊ लागली आणि कळत नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्यांच्या आठवणीने अश्रू वाहायला लागले. माझ्याशिवाय बाबा पण कसे बरं राहतील तिला कळेना. त्या मानाने आई खूप पक्की, मनाने खंबीर. तिचं म्हणणं एकच होतं की या गोष्टीतून सगळ्या मुलींना जावंच लागतं. नंतर आपोआप सवय होते सगळ्या गोष्टींची. इतर वेळीही गरज नसताना आई सतत असं वागायचं तसं वागायचं, यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलायचं नाही, जोरजोरात हसायचं नाही, मुलांमध्ये खेळायचं नाही, असे कानी कपाळी ती ओरडत राहायची. जसं की प्रत्येक आई आपल्या मुलांना वळण लावण्याचा प्रयत्न करत असते. तिला अचानक पहिल्यांदा जेव्हा पाळी आली होती तो दिवस आठवला. त्यावेळेला ती खूप घाबरलेली होती आणि अशा वेळेला तिने आईला सांगितल्यानंतर आईने तिला बाजूला घेऊन सगळं काही समजावून सांगितलं. आता तू मोठी झाली आहे, तुला 3 दिवस बाजूला बसावं लागणार आहे. अशा वेळेला कोणाला, जसं की पूर्वी जशा पद्धती होत्या की कोणाला स्पर्श करायचा नाही वगैरे, तर या सर्व गोष्टींमध्ये एक कारण असतं की पूर्वीचे एकत्र घरं होते आणि एकत्र घरांमध्ये बायकांना त्या निमित्ताने आराम दिला जायचा आणि म्हणूनच इथे एकमेकांना स्पर्श केला जात नव्हता. पण त्याचं स्पर्श करायचा नाही, चुपचाप त्या अंधाऱ्या खोलीत बसून राहायचं वगैरे वगैरे. नंतर एक दिवस आई बाबांना आता हिच्या लग्नाचं बघायला हवं असं बोलताना तिने ऐकलं. नंतर 2 वर्षानंतर रमाकांतचं स्थळ आलं. मुलगा चांगला शिकलेला म्हणजे इंजिनियर होता आणि चांगला कमावता देखील होता. कंपनीत कामाला होता आणि मुख्य म्हणजे निर्व्यसनी होता. सध्या एकटाच पुण्याला नोकरीमुळे राहत होता. कंपनीचे क्वार्टर होते. त्यामुळे लग्नानंतर काही धार्मिक विधी झाल्यानंतर ती दोघेही पुण्याला आली. इकडे त्यांच्या मित्रांनी रूम सजवून ठेवली होती. खरं म्हणजे लग्नानंतर काय करायचं असतं ह्या गोष्टीचीही तिला अजिबात कल्पनाच नव्हती. अशा वेळी कसं वागायचं असतं हेही तिला कोणी कधी समजावून सांगितलेलं नव्हतं. खरं म्हणजे या विषयावर बोलायचं असतं, याबद्दल काही सांगायचं असतं हेच कोणाला मान्य नव्हते. जे काही ऐकून वाचून किंवा सिनेमात वगैरे बघून माहिती होतं ते सगळं प्रत्यक्षात कसं असतं याबद्दल तिला कसलीही कल्पना नव्हती. एका अनोळखी माणसाचा स्पर्श आपल्या अंगाला होईल या कल्पनेनेच तिला कसं तरी होत होतं. तिला काय करावं ते सुचत नव्हतं. पुढे काय होईल ते समजत नव्हतं. पहिली रात्र एवढी तणावाची असते हेच तिला समजत नव्हतं. पुढे काय होईल ती याची वाट बघत होती आणि अलगद दरवाजा उघडल्याचा आणि दरवाजाला आतून कडी असल्याचा आवाज आला. तिच्या छातीतली धडधड प्रचंड वाढली. रमाकांत अलगद तिच्या बाजूला येऊन बसला. तिच्या मनातली भीती नष्ट व्हावी म्हणून दोघंही सहज गप्पा मारत बसले. मला खूप भीती वाटत आहे असं ती पुटपुटली. सगळं काही ठीक होतं, पण हे सगळं ठीक आहे कदाचित हा देखील संसारातीलच एखादा भाग आहे असं तिला वाटलं आणि तिने सर्व सोडून दिलं. थोड्या वेळाने तिला खूप तहान लागल्याची जाणीव झाली. पाणी पिण्यासाठी म्हणून ती उठली. तिने लाईट लावला. बाजूला तिचा देखणा रमाकांत तृप्त चेहऱ्याने गाढ झोपलेला होता.